नमस्कार. सखी मराठी चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. लग्नानंतर किंवा मुलांच्या जन्मानंतर अनेक सुशिक्षित महिला स्वतःची नोकरी किंवा करिअर सोडावे लागते. दिवसभर कामातील कामे करताना आर्थिकदृष्ट्या दुसऱ्यावर अवलंबून असतो. ही जाणीव अनेकदा गृहिणींच्या मनात बोचते. स्वतःच्या सहन कर्जाची किंवा मुलांच्या आनंदासाठी स्वतःचे 4 पैसे हातात असावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते. पण मैत्रिणींनो, बाहेर जाऊन नोकरी करणे शक्य नसेल तर काळजी करायची अजिबात गरज नाही. कारण की आपण आता थेट असे 10 प्रॅक्टिकल आणि सोपे घरगुती व्यवसाय पाहणार आहोत, जे तुम्ही घर सांभाळून अतिशय कमी किंवा शून्य भांडवलात सुरू करू शकता आणि दरमहा 15 ते 20 हजार रुपये सहज कमवू शकता. 5 आणि 9 नंबरचा व्यवसाय साध्या खूप वेगाने चालत आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा. 1. होममेड टिफिन सर्व्हिस. तुमच्या हाताला छान चव असेल आणि तुम्हाला स्वयंपाक करायला आवडत असेल तर टिफिन सर्व्हिस हा सर्वात उत्तम पर्याय आहे. आजकाल शहरांमध्ये नोकरी करणारे तरुण, शिक्षक घेणारे विद्यार्थी आणि बॅचलर्स घरांच्या पोळी भाजी खूप गरज आहे. सुरुवातीला तुमच्या सोसायटीत किंवा शेजारी राहणाऱ्या 2 ते 3 लोकांपासून सुरुवात करा. घरात बनणाऱ्या जेवणात 2 डबे जास्त बनवून तुम्ही महिन्याला 5 ते 8 हजार रुपयापासून सुरुवात करू शकता. 2. घरगुती मसाले आणि चटण्यांचा व्यवसाय. होममेड स्पायसी. आजकाल बाजारात मिळणारे मसाल्यामध्ये भेसळ जास्त असते, त्यामुळे लोक घरगुती, शुद्ध आणि अस्सल मसाल्यांचा प्राधान्य देतात. कांदा, लसूण मसाला, सांबार मसाला, गरम मसाला किंवा सुक्या लसूण खोबऱ्यांच्या चटण्या बनवून तुम्ही लहान पॅकेटमध्ये विकू शकता. व्हॉट्सअप ग्रुप किंवा सोसायटीच्या फ्रेंड सर्कलमध्ये मार्केटिंग करून हा व्यवसाय खूप छान पद्धतीने चालतो. 3. ट्युशन किंवा कोचिंग क्लासेस. होममेड ट्युशन. जर तुम्ही शिक्षण 10वी किंवा 12वीपर्यंत झाले असेल तर तुम्ही तुमच्या भागातील 1ली-5वी पर्यंत लहान मुलांचे ट्युशन क्लासेस घरच्या घरी सुरू करू शकता. त्यासाठी 1 रुपयाही चार्ज येत नाही. रोज संध्याकाळी 1-2 तास घेऊन तुम्ही 6 ते 8 मुलांना शिकवून त्यामुळे त्यांनी ज्ञानाची ताजी राहते आणि घरात बसून उत्पन्न मिळते, हे पण घरातूनच. 4. टेलरिंग आणि इलेक्ट्रिक सर्व्हिस. तुम्हाला शिवणकाम येत असेल तर घरच्या घरी ब्लाऊज, ड्रेस किंवा फॉल पिकोचे काम सुरू करा. जर पूर्ण कपडे शिवता येत नसतील तर फक्त रेडीमेड कपड्यांची फिटिंग करणे आणि साड्यांना पिकोफॉल लावण्याचे कामही भरपूर मिळते. त्यात सुरुवातीचे भांडवल 0 असते आणि नफा 100% असतो. 5. रेडीमेड नाश्ता आणि रेडी टू कुक पदार्थ. सकाळी ऑफिसला जाणाऱ्या महिलांकडे वेळेची कमतरता असते. तुम्ही घरच्या घरी पोहे, उपमा, मिक्स थालीपीठ किंवा पुरणपोळी बनवून तयार ठेवू शकता. तसेच उन्हाळ्यात कुरड्या, पापड, शेवड्या आणि सांडगे बनवून त्याची विक्री करणे हा गृहिणींसाठी बारमाही चालणारे प्रचंड नफा देणारे व्यवसाय आहे. 6. घरगुती ब्युटी पार्लर आणि मेहंदी. होममेड ब्युटी सर्व्हिस. जर तुम्ही 1-2 महिन्याचा बेसिक ब्युटी पार्लर कोर्स केला असेल तर थ्रेडिंग, फेशियल आणि वॅक्सिंगच्या सेवा घरच्या घरी किंवा शेजाऱ्याच्या घरी जाऊन देऊ शकता. सण, उत्सवाच्या आणि लग्नासराच्या दिवसात मेहंदी काढण्याचे काम खूप मोठ्या प्रमाणात मिळते. त्याचप्रमाणे फारसं साहित्य लागत नाही, पण मिळते खूप चांगली आहे. 7. यूट्यूब चॅनल आणि रील्स. हे तर खूप बेस्ट आहे. जर तुम्हाला कोणतीही गोष्ट आवडत असेल, जसे की स्वयंपाक, हस्तकला, रांगोळी किंवा टिप्स देणे, जर तुम्हाला तुमच्या मोबाईलचा वापर करून स्वतःचे यूट्यूब चॅनल किंवा इंस्टाग्राम पेज सुरू करू शकता. सुरुवातीला वेळ लागतो, पण एकदा तुमचे चॅनल मोठे झाले की घरात बसून लाखो रुपये कमवायचा हा सर्वात मोठा मार्ग आहे. 8. केक मेकिंग आणि बेकिंग. आजकाल वाढदिवस, ॲनिव्हर्सरी किंवा कोणत्याही कार्यक्रमाला बेकरीपासून घरगुती केमिकल फ्री केकचा जास्त मागणी असते. 2 दिवसाचा बेसिक केक बेकिंग कोर्स करून तुम्ही ओव्हनशिवाय गॅसवरही अप्रतिम केक बनवू शकता. सुरुवातीला फ्रेंड सर्कलमध्ये केकची ऑर्डर द्या आणि हळूहळू तुमचा ब्रँड तयार करा. 9. रिसेलिंग व्यवसाय. व्हॉट्सअप अँड मिशो. जर तुमच्याकडे अजिबात भांडवल नसेल तर मिशो किंवा इतर रीसेलिंग ॲप्सचा वापर करा. त्यामध्ये तुम्हाला कपडे, साड्या, ज्वेलरी, फोटो व्हॉट्सअप आणि फेसबुकवर शेअर करायचे असतात.
ऑर्डर आल्यावर थेट कंपनी ग्राहकांना सामान पोहोचवते आणि तुमचा नफा तुमच्या बँक खात्यात जमा होतो. यात 1 रुपयाही गुंतवणूक नसते. 10. बेबी सेटिंग किंवा डे केअर. आजकाल प्रत्येक घरात पती पत्नी दोघंही नोकरीवर करतात. अशा वेळी त्यांच्या लहान मुलांची काळजी घेण्यासाठी विश्वासू माणसाची गरज असते. जर तुम्हाला लहान मुले आवडत असतील तर तुम्ही सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 1-2 मुलांची घरीच सांभाळ करण्यासाठी जबाबदारी घेऊ शकता. हा व्यवसाय अत्यंत सोपा आणि चांगला मोबदला देणारा आहे. तर माझ्या लाडक्या मैत्रिणींनो, हे होते घर सांभाळून गृहिणींना 10 शून्य भांडवल सोपे घरगुती व्यवसाय. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी वयाची किंवा शिक्षणाची अट नसते. गरज असते ती फक्त एक लहान पावलाची. तुम्हाला 10 व्यवसायापैकी कोणता पर्याय सर्वात जास्त आवडला आणि तुम्ही कोणता व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहात हे मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक सखी शेअर करा, जेणेकरून तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्याची प्रेरणा मिळेल. आणि आपल्या सखी मराठी चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.